विद्यार्थी मित्रांनो, नवयुथ अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत परभणी जिल्हा पोलीस भरती 2016 मध्ये झालेला पोलीस भरतीचा पेपर। जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका आणि हो, बेल आयकॉनला पण ऑल करायचं विसरू नका। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या पेपरला सुरुवात करूया। प्रश्न आहे, जर 2x बरोबर 14 तर 7x वजा 49 बरोबर किती? प्रश्न आहे, जर 2x बरोबर 14 तर 7x वजा 49 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 0। समोरचा प्रश्न पाहू, जर कंसात a अधिक b कंस पूर्ण बरोबर 7 कंसात a वजा b कंस पूर्ण बरोबर 2 तर कंसात a चा वर्ग वजा कंसात b चा वर्ग बरोबर किती? प्रश्न आहे, जर कंसात a अधिक b बरोबर 7 कंसात a वजा b बरोबर 2 तर कंसात a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 14। समोरचा प्रश्न पाहू, मोहन हा परभणी येथून जालना येथे 60 किमी प्रति तास या वेगाने 2 तासात पोहोचतो। परत येताना तो 40 किमी प्रति तास या वेगाने आल्यास त्यास परभणी येथे पोहोचण्यास किती वेळ लागेल? प्रश्न आहे, मोहन हा परभणी येथून जालना येथे 60 किमी प्रति तास या वेगाने 2 तासात पोहोचतो। परत येताना तो 40 किमी प्रति तास या वेगाने आल्यास त्यास परभणी येथे पोहोचण्यास किती वेळ लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 180 मिनिट्स। समोरचा प्रश्न पाहू, 4 आंबे व 6 संत्रे याची खरेदी किंमत 24 रुपये आहे व 3 आंबे व 5 संत्रे यांची खरेदी किंमत 19 रुपये आहे, तर 2 आंबे व 10 संत्रे यांची खरेदी किंमत किती? प्रश्न आहे, 4 आंबे व 6 संत्रे यांची खरेदी किंमत 24 रुपये आहे व 3 आंबे व 5 संत्रे यांची खरेदी किंमत 19 रुपये आहे, तर 2 आंबे व 10 संत्रे यांची खरेदी किंमत किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 26 रुपये। समोरचा प्रश्न पाहू, जर ASDF बरोबर CUFH तर BHJN बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 DJLP। समोरचा प्रश्न पाहू, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? प्रश्न आहे, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुतळाबाई। समोरचा प्रश्न पाहू, राम व रहीम हे दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत। राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने व रहीम 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहे। दोघे 10 मिनिटांनंतर एकमेकांना भेटतात, तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती? प्रश्न आहे, राम व रहीम हे दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहे। राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने व रहीम 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहे। दोघे 10 मिनिटांनंतर एकमेकांना भेटतात, तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 700 मीटर। समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद नागपूर। समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद। समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा। समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भीमा। समोरचा प्रश्न पाहू, जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एंजल फॉल्स। समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता नदी राजमुद्रेवर नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हत्ती। समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग कोश्यारी। समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अनिल देशमुख। समोरचा प्रश्न पाहू, परभणी जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहे? प्रश्न आहे, परभणी जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवाब मलिक। समोरचा प्रश्न पाहू, बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीकरता खालीलपैकी कोणती योजना कार्यरत आहे?
प्रश्न आहे बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीकरिता खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मनोधैर्य योजना. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. समोरचा प्रश्न पाहू, ईडन गार्डन हे क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? प्रश्न आहे ईडन गार्डन हे क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता. समोरचा प्रश्न पाहू, भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार कोण आहे? प्रश्न आहे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार सध्याची कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज. समोरचा प्रश्न पाहू, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न आहे नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र मोदी. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. समोरचा प्रश्न पाहू, ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न आहे खालीलपैकी ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहे? प्रश्न आहे खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मार्क झुकरबर्ग. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र राज्याचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे? प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंबा. समोरचा प्रश्न पाहू, रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शक्तिकांत दास. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोण अष्टप्रधान मंडळाचा भाग आहे? प्रश्न आहे खालीलपैकी कोण अष्टमंडळाचा भाग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नेमगिरी जिंतूर. समोरचा प्रश्न पाहू, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुरु. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितवा नंबर आहे? प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितवा नंबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 7वा नंबर आहे. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही? प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमेझिंग इंडिया. समोरचा प्रश्न पाहू, खालील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची त्यांच्या कालक्रमानुसार सुरुवातीपासून अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. प्रश्न आहे खालील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची त्यांच्या कालक्रमानुसार सुरुवातीपासूनच्या अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नारायण राणे. पेन्सिलचा शोध कोणी लावला? प्रश्न आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग. समोरचा प्रश्न पाहू, भारतात सध्या 2020ला एकूण किती राज्य आहे? प्रश्न आहे भारतात एकूण 2020ला किती राज्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 28 राज्य आहे. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यात तालुका नाही? प्रश्न आहे खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यात तालुका नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बोरी. समोरचा प्रश्न पाहू, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर. समोरचा प्रश्न पाहू, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 32 चौसेमी असून त्यांचा पाया 8 सेमी असल्यास त्यांची उंची किती? प्रश्न आहे एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 32 चौसेमी असून त्यांचा पाया 8 सेमी असल्यास त्यांची उंची किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 8 सेमी. समोरचा प्रश्न पाहू, एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असल्यास त्यांचा व्यास किती? प्रश्न आहे एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असल्यास त्यांचा व्यास किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 14 सेंटीमीटर. समोरचा प्रश्न पाहू, एका चौरसाची एक बाजू 10 सेंटीमीटर असल्यास त्यांचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर असल्यास त्यांचे क्षेत्रफळ किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 100 चौसेमी. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी विकारी नसलेली जात ओळखा. प्रश्न आहे, खालीलपैकी विकारी नसलेली शब्दाची जात ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण. समोरचा प्रश्न पाहू, बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. प्रश्न आहे, बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भाटी. समोरचा प्रश्न पाहू, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रश्न आहे, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उदक. समोरचा प्रश्न पाहू, लेखन नियमानुसार खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्षितिज. समोरचा प्रश्न पाहू, बारबाई या शब्दाचा समास ओळखा. प्रश्न आहे, बारबाई या शब्दाचा समास ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 द्विगुण समास. समोरचा प्रश्न पाहू, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोर पकडला. प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोर पकडला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. समोरचा प्रश्न पाहू, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. प्रश्न आहे, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू, नागपुरी संत्री टिंबटिंब हे विशेषण आहे. प्रश्न आहे, नागपुरी संत्री टिंबटिंब हे विशेषण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नामसाधित. समोरचा प्रश्न पाहू, निर अधिक विकार या संधी विग्रहाचा मूळ शब्द ओळखा. प्रश्न आहे, निर अधिक विकार या संधी विग्रहाचा मूळ शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 निर्विकार. समोरचा प्रश्न पाहू, पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य. प्रश्न आहे, पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम. समोरचा प्रश्न पाहू, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. प्रश्न आहे, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सांडणी. समोरचा प्रश्न पाहू, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तुम्ही सर्वजण इथेच थांबा. प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. तर या जात ओळखा. तुम्ही सर्वजण इथेच थांबा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम. समोरचा प्रश्न पाहू, रीती भूतकाळ क्रियापद ओळखा. प्रश्न आहे, रीती भूतकाळ क्रियापद ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चालत असे. समोरचा प्रश्न पाहू, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. सभोवार हिरवळ पसरली होती. प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अवयव प्रकार ओळखा. सभोवार हिरवळ पसरली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्थलवाचक. समोरचा प्रश्न पाहू, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. दगड परीस वीट मऊ. प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. दगड परीस वीट मऊ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तुलनावाचक. समोरचा प्रश्न पाहू, बावडी मृदा देवडी निद्रा या म्हणीचा अर्थ ओळखा. प्रश्न आहे, बावडी मृदा देवडी निद्रा. तर या हा म्हणी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पाहू, निमंत्रित या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. प्रश्न आहे, निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अंगतूक. समोरचा प्रश्न पाहू, चरपट पिंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. प्रश्न आहे, चरपट पिंजरी या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 निरर्थक बडबड. समोरचा प्रश्न पाहू, खालील वाक्यातील अधोरेखित उभयन्वी अवयवाचा प्रकार ओळखा. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. समोरचा प्रश्न पाहू, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उद्देशबोधक. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोण्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक म्हणतात. खालीलपैकी कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके. समोरचा प्रश्न पाहू, समोरचा प्रश्न पाहू, दर्पणकार असे कोणास म्हटले जाते. प्रश्न आहे, दर्पणकार असे कोणास म्हटले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. समोरचा प्रश्न पाहू, पुढील युद्धाची त्यांच्या कालक्रमानुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. पुढील युद्धाची त्यांच्या कालक्रमानुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध. समोरचा प्रश्न पाहू, पुढील व्हाईसरॉयची त्यांच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग.
समोरचा प्रश्न पाहू. राजकीय चळवळीचा चतुसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक. समोरचा प्रश्न पाहू. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. समोरचा प्रश्न पाहू. खालील समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची योग्य जोडी ओळखा. प्रश्न आहे खालील समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची योग्य जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज. समोरचा प्रश्न पाहू. खालील राजकीय पक्ष व त्यांचे स्थापन वर्ष यांची योग्य जोडी ओळखा. प्रश्न आहे खालील राजकीय पक्ष व त्यांची स्थापन वर्ष यांची योग्य जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885. समोरचा प्रश्न पाहू. आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? प्रश्न आहे आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी लेखक व त्यांची पुस्तके यांची योग्य जोडी ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी लेखक व त्यांची पुस्तके यांची योग्य जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विस खांडेकर ययाती. समोरचा प्रश्न पाहू. जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? प्रश्न आहे जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऊर्जा. समोरचा प्रश्न पाहू. दूरध्वनीचा शोध कोणी लावला? प्रश्न आहे दूरध्वनीचा म्हणजेच टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्राहम बेल. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कशामुळे मलेरिया प्रादुर्भाव होतो? प्रश्न आहे खालीलपैकी कशामुळे मलेरिया प्रादुर्भाव होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ॲनाफिलीन डासाची मादी यामुळे मलेरिया प्रादुर्भाव होतो. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोण प्रसिद्ध सतारवादक आहे? प्रश्न आहे खालीलपैकी कोण प्रसिद्ध सतारवादक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंडित रविशंकर. समोरचा प्रश्न पाहू. महेंद्रसिंग धोनी हा कोणत्या राज्याचा आहे? प्रश्न आहे महेंद्रसिंग धोनी हा कोणत्या राज्याचा प्लेयर आहे किंवा कोणत्या राज्याचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 झारखंड. समोरचा प्रश्न पाहू. सुलतान अझलन शाह चषक खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे? प्रश्न आहे सुलतान अझलन शाह चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे निगडित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हॉकी. समोरचा प्रश्न पाहू. प्रथम ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? प्रश्न आहे प्रथम ICC T20 विश्वचषक क्रिकेट खालील स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत. समोरचा प्रश्न पाहू. युरो कप फुटबॉल स्पर्धा खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रथम खेळण्यात आल्या? प्रश्न आहे युरो कप फुटबॉल स्पर्धा खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रथम खेळविण्यात आल्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1960. समोरचा प्रश्न पाहू. 12 34 5 गुणिले 56 78 9 बरोबर किती? प्रश्न आहे 12 34 5 गुणिले 56 78 89. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 84. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पाहू. 1 - 2 + 3 - 4 + 5 - 8 - 19 बरोबर किती? प्रश्न आहे 1 - 2 2 + 3 - 4 + 5 - 8 - 19 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 - 24. समोरचा प्रश्न पाहू. 4 × 1 + 60 भागिले 3 + 5 बरोबर किती? प्रश्न आहे 4 × 1 + 60 भागिले 3 + 5 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 8. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचा भाग नाही? प्रश्न आहे खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचा भाग नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अँटेना. समोरचा प्रश्न पाहू. लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? प्रश्न आहे लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 545. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. भारतीय संरक्षण प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न आहे भारतीय संरक्षण प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे. समोरचा प्रश्न पाहू. नटसम्राट या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका
कोणत्या नायकाने निभावली होती? प्रश्न आहे, नटसम्राट या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका कोणत्या नायकाने निभावली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाना पाटेकर. समोरचा प्रश्न पाहू. सन 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून खालीलपैकी कोण उपस्थित होते? प्रश्न आहे, सन 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून खालीलपैकी कोण उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा.